आपण प्राणायामासाठी बसलं काही पूर्वसूचना मी सांगतोय त्या नीट लक्षपूर्वक ऐका. साधारण 4 ते 5 तास तुम्ही काही खाल्लेलं नसावं. त्याचप्रमाणे तुम्ही काही हेवी ड्रिंक्स वगैरे घेतलेली नसावी. शक्यतो पोट रिकामं असावं. नंतर आपण काही सूक्ष्म व्यायामाची सुरुवात करणार आहोत. त्याआधी आपण कुठल्या आसनामध्ये बसायचं याचा विचार करूया. शक्यतो जमिनीवर बसा. सॉफ्ट गादी वगैरेचा उपयोग करू नका. ताठ बसायचं आहे. त्याच्यानंतर नजर समोर, शक्यतो डोळे मिटून घेतलेले बरे. त्यानंतर तुम्हाला कुठलं जे सोयीस्कर आसन असेल त्याच्यामध्ये बसावं. फॉर एक्झाम्पल म्हणजे या टाईपचं आसन घेऊ शकता, साधं आसन घेऊ शकता किंवा वज्रासनामध्ये या पद्धतीने पण तुम्ही बसू शकता. त्यातली कुठलीही सोयीस्कर जी पोझिशन तुम्हाला बराच वेळ होल्ड करता येईल त्या पोझिशनमध्ये बसा. प्राणायामापूर्वी करायचे सूक्ष्म व्यायाम. आता पहिला प्रथम आपण पाय पूर्ण असे पसरून बसायचे आहे. त्यानंतर पाय पुढे आणि मागे असे 5-10 वेळा करा. त्याच्यानंतर पाय गोल फिरवा. दोन्ही बाजूनी गोल गोल फिरवा. त्याच्यानंतर पायाची बोटं 7-8 वेळा तुम्ही मिटा आणि उघडा. त्यानंतर थोडेसे पाय हलवायचे तसे, ज्याने आपलं संपूर्ण सर्क्युलेशन नॉर्मल होईल. त्यानंतर बटरफ्लाय करायचं आहे. शक्यतो जेवढं ताट बसता येईल आणि हे दोन्ही पाय जवळ घेता येईल तेवढा प्रयत्न करायचा आणि नंतर पाय हलवायचे. हे असं तुम्ही साधारण तुमच्या कृतीप्रमाणे करू शकता. नंतर मग पाहिजे त्या आसनामध्ये बसा. सोयीस्कर आसन तुम्हाला जे आवडेल ते घ्या. त्यानंतर तुम्ही दोन्ही हात खांद्यावर ठेवायचे आणि हात गोल फिरवून संपूर्ण छातीच्या खासळ्या वगैरे ह्या सगळ्या मोकळ्या व्हाव्यात, त्यासाठी याचा उद्देश आहे. हे झाल्यानंतर आपला पूरक व्यायाम संपलेला आहे. आता प्राणायामासाठी कुठल्या आसनाचा उपयोग करावा हे मी सांगत आहे. 3 प्रकारचे आसनं असतात. एक म्हणजे साधी मांडी, पसरट मांडी घाला, किंवा त्याच्यानंतर पद्मासनामध्ये आपण बसू शकतो. पद्मासनामध्ये सुद्धा एक पाय जो वर आहे तो कळ लागल्यानंतर तो खाली टाकून दुसरा पाय वर घेऊ शकता. तर हे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही वज्रासनामध्ये हे असंही बसू शकता. यापैकी जी काही सोयीस्कर तुम्हाला आसन वाटतं त्यामध्ये बसा. 2-4 ह्याच्यानंतर कळ लागल्यानंतर तुम्ही सोडू पण शकता, दुसऱ्या आसनामध्ये जाऊ शकता. आपण आता प्राणायाम सुरू करतोय. प्राणायामाचा पहिला प्रकार जो आहे तो भस्त्रिका प्रकार 1. यामध्ये तुम्ही सरळ कुठल्याही योगासनामध्ये बसलेला आहात. दीर्घ श्वास छातीच्या पिंजऱ्याने घ्यायचा आहे. पोट शक्यतो हलवायचा नाही आहे आणि भात्याप्रमाणे श्वासोश्वास आपण करतो. तो पहिला आपण पूर्ण श्वास भरून घ्या आणि परत लगेच सोडा. याच्यामध्ये आपण कुंभक करत नाही, होल्ड करत नाही. आणि अशी आवर्तनं 10 ते 15 वेळा करावी. मी करून दाखवतो 1-2 प्रकार. भस्त्रिका प्रकार 2. यामध्ये दोन्ही हाताच्या मुठी आपल्या खांद्याजवळ घ्यायच्या आहेत आणि वर हात करताना श्वास आतमध्ये घ्यायचा, खाली येताना श्वास सोडायचा. असं साधारण 15-20 वेळा तुम्ही करू शकता किंवा जास्त वेळा करू शकता. प्राणायाम प्रकार 3. या प्राणायामाचं नाव आहे कुंभक प्राणायाम. कुंभक प्राणायाम हा जास्त महत्त्वाचा आहे. ज्या लोकांना हाय अल्टिट्यूडला जायचं आहे, जिथं ऑक्सिजन लेवल कमी असते, प्राणवायू कमी असतो, तिथे याचा जास्त उपयोग होतो. त्यासाठी पहिला प्रथम आपण 4 सायकल्स करत आहोत. पहिला प्रथम श्वास आतमध्ये घ्यायचा, त्याला पूरक म्हणतात. पूर्ण श्वास आतमध्ये घेतल्यानंतर तो नाकपुड्या बंद करून तो कुंभक करायचा, म्हणजे श्वास रोखून ठेवायचा. त्यानंतर तो पूरक करायचा, रेचक करायचा. रेचकमध्ये आपण हळूहळू श्वास पूर्ण सोडून देतो, पोट अगदी खपाटी नेतो. त्यानंतर संपूर्ण श्वास सोडलेल्या अवस्थेमध्ये परत कुंभक करायचं आहे. त्याला बहिर्कुंभक असं म्हणतात. ही अशी ओळीने आपण 4 सायकल्स करत असतो. तर ते मी तुम्हाला करून दाखवतो. पहिला प्रथम पूरक, कुंभक, रेचक, परत कुंभक, परत पूरक. अशा तऱ्हेनं या रोटेशनमध्ये आपण 15, 20, 30 जशी जमेल तशी आपण हळूहळू प्रॅक्टिस वाढवू शकता. कुंभक करताना तुम्ही 10 आकडे मनातल्या मनात मोजा
किंवा 20 पर्यंत जाऊ शकता किंवा जास्त तुमची कपॅसिटी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही हा प्राणायाम करू शकता. अशी साधारण 20-25 सायकल्स तरी कमीत कमी करावेत अशी अपेक्षा आहे. हा चौथा अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम मध्ये एका नाकपुडीने एक अंगठा आणि आपली ही 2 बोटं याचा उपयोग करायचा आहे. अंगठा नाकपुडीवर ठेवला तर ही 2 बोटं आपल्या दुसऱ्या नाकपुडीवर जायला पाहिजे. तर पहिला प्रथम आपण डाव्या नाकपुडीने श्वास पूर्ण आतमध्ये घ्यायचा, तो होल्ड करायचा, एक 4-5 आकडे मनात मोजायचे. नंतर दुसऱ्या नाकपुडीने तो पूर्ण सोडून द्यायचा. त्यानंतर ज्या नाकपुडीने सोडला त्याच नाकपुडीने परत श्वास घ्यायचा, परत होल्ड करायचं, पहिल्या नाकपुडीने परत सोडून द्यायचा. हे झालं एक आवर्तन. याला म्हणायचं अनुलोम विलोम. मी आता करून दाखवतो. यानंतर आपण दुसरा हात वापरायचा आहे. आता आपण उजवा हात वापरला, आता दुसरा हात वापरूया आपण. त्यावेळेला हा अंगठा आणि ही 2 बोटं वापरायची. ही अशी साधारण 10, 15, 20 पर्यंत तुम्ही आवर्तनं करून तुमची कपॅसिटी वाढवू शकता. 5वा कपालभाती. कपालभातीमध्ये आपण पोटाची हालचाल करणार आहोत. तो मी तुम्हाला करून दाखवतो. पहिला तुम्ही बघा आणि मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. या प्रकारामध्ये आपण नाकाने नुसता श्वास जोरात सोडायचा आहे, पूर्ण फोर्सने सोडायचा आहे. आतमध्ये जाताना हवा मात्र नॅचरल व्हॅक्यूम सक्शन जसं होतं त्याप्रमाणे तो आपोआप जाईल. तर तुम्ही श्वास घेण्याकडे लक्ष देऊ नका, फक्त जोरात सोडत राहायचा आणि पोटाला टप्प्याटप्प्याने हापके देत सोडायचा आहे. परत एकदा नीट बघा. ही साधारण आवर्तनं सुरुवातीला 40-50, मग त्याच्यानंतर 70, 80, 100 अशी तुम्ही वाढवू शकता. मध्ये थोडासा दम लागल्यानंतर तुम्ही थोडीशी विश्रांती घ्या, परत सायकल सुरू करा. अशा तऱ्हेने तुम्ही 5 मिनिटं, 10 मिनिटं, जेवढी तुम्ही कपॅसिटी वाढवाल तेवढी तुमचे लंग स्ट्रॉंग होणार आहे. हा प्राणायाम अतिशय महत्वाचा आहे. प्राणायाम प्रकार 6वा बहिर्कुंभक. यामध्ये आपण पूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे आणि 3 बंध लावायचे. तर पहिल्यावर तर मी तुम्हाला करून दाखवतो. असा त्याने पूर्ण श्वास घेतला, त्यानंतर तो धरून ठेवलेला श्वास पूर्ण सोडून द्यायचा. त्यानंतर आपलं गुदद्वार, त्यानंतर आपलं बेंबीच्या इथला पूर्ण भाग संपूर्ण आतमध्ये घ्यायचा आणि घसा पण लॉक करायचा आहे. तीन बंध लावलेले आहेत ते हळूहळू सोडा आणि त्या सोडल्यानंतर मग परत दीर्घ श्वास घ्यायचा. हे असं एक सायकल झालेलं आहे. परत बघा. अशा तऱ्हेने हे एक सायकल झाली. अशी तुम्ही साधारण 5-6 सायकल करू शकता. याच्यामध्ये 3 बंध जे लावतोय आपण त्याला जिव्हा बंध म्हणतात, हे पोटाच्याला नवली बंध म्हणतात आणि गुदद्वाराचा एक बंध असतो. असे 3 बंध लावायचे असतात. हे सगळे म्हणजे ओढून धरायचे असे आणि श्वास कोंडून ठेवतो आपण याच्यामध्ये. तुम्हाला 15-20 आकडे मनातल्या मनात मोजून तुम्ही कुंभक करू शकता. प्राणायाम प्रकार 7 हा अंतरकुंभक म्हणायचा याला. अंतरकुंभकामध्ये आपण श्वास मगाशी सोडलेला होता, आता या याच्यात उलट करायचं आहे. श्वास आतमध्ये घेताना घशाला घासत घ्यायचा, त्यावेळेला तुमचा एक प्रकारचा नाक तयार होतो. त्यानंतर संपूर्ण छाती भरल्यानंतर परत 3 बंध लावायचे आणि मनातल्या मनात 20 आकडे मोजायचे. त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेला वाटेल त्यावेळेला तुम्ही सोडताना 3 बंध पहिला सोडायचे आणि मग श्वासोच्छ्वास सुरू करायचा. तर पहिला तुम्ही करून दाखवतो, बघा तुम्ही. आता याच्यामध्ये कंठाने कसा श्वास घ्यायचा
अवरोध करत ते मी तुम्हाला दाखवतो. पोट तुमचं आतमध्येच राहणार आहे, फक्त छाती फुललेली असणार आहे. म्हणजे याला आपण श्वास पटलाने श्वासोश्वास करत नसून आपण छातीच्या पिंजऱ्याने श्वासोश्वास करणार आहोत, हे लक्षात घ्या. पाहिजे असेल तर परत एकदा बघा नीट. अशा तऱ्हेने ह्या प्राणायामाची साधारण 5, 7, 8, 10 वेळापर्यंत तुम्ही सायकल्स करू शकता. यानंतर 8वा प्रकार शीतली आहे. या प्राणायामाचं महत्त्व असं आहे की आपण ज्यावेळेला ह्या आधीचे सगळे प्राणायाम खूप वेळा करतो त्यावेळेला शरीरामध्ये खूप उष्णता निर्माण होते. जर भरपूर प्रमाणात जर केलं तर अर्धा 1 डिग्री टेम्परेचर सुद्धा तुमचं वाढू शकतं. तर ही संपूर्ण उष्णता शरीरातून बाहेर काढून टाकायची, नाहीतर तुमच्या जिभेला तोंडाला काही दिवसात फोड येतात, असाही अनुभव येऊ शकतो. तर शीतली प्राणायाम कसा करायचा ते दाखवतो. आपण तोंडाने श्वास घेणार आहोत आणि नाकाने सोडणार आहोत. प्राणवायू आतमध्ये घेतल्यानंतर तो थोडासा होल्ड करायचा, कुंभक करायचा आणि नंतर मग तो नाकावाटे सोडायचा आहे. जिभेची पन्हाळ पहिल्यावरतून बाहेर काढायची आणि त्यातनं श्वास घ्यायचा. होल्ड केले, संपूर्ण श्वास सोडून दिला. अशी 5 आवर्तनं करायची. परत एकदा दाखवतो. प्राणायाम प्रकार 9वा श्रीदंती. यामध्ये सुद्धा आपण शरीरातली उष्णता बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी दाताच्या फटीमधून श्वासोश्वास घ्यायचा आहे, कुंभक करायचं आहे आणि नाकावाटे श्वास सोडायचा आहे. करून दाखवतो. होल्ड करा. दाताच्या फटींमधून श्वास घ्यायचा आहे, संपूर्ण तोंडाला आतमध्ये गारवा जाणवेल. प्राणायामाचा 10वा प्रकार भ्रामरी प्राणायाम. यामध्ये आपण डोळ्यावर ही 2 बोटं आहेत, ही अशी ठेवायची. डोळे गच्च झाकायचे नाहीये. नंतर हे बोट आहे वरती कपाळाच्या इथं लावायचं आणि अंगठ्यानी अलगद दोन्ही कान बंद करून घ्यायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आणि त्यानंतर तो नाद करत सोडायचा आहे. परत श्वास घ्या. आपण हमिंग साऊंड करत बाहेर सोडत आहोत. अशी तुम्ही 10-15 आवर्तनं करू शकता. प्राणायामाचा 11वा आणि शेवटचा प्रकार ओंकार. त्याच्यामध्ये आपण दीर्घ श्वास घेऊन 3 पोझिशनमध्ये आपण श्वास सोडत असतो. पहिला प्रथम मी तुम्हाला करून दाखवतो. ओम. यातला ओ जो आहे त्याच्या दुप्पटमध्ये मकार करायचा आहे. संपूर्ण पोट आतमध्ये खपाटी जाईस तोपर्यंत श्वास पूर्ण सोडायचा. नंतर थोडीशी 1-2 क्षण गॅप घ्यायची आणि मग दुसरा ओंकार करायचा. अशा तऱ्हेने तुम्ही 15-20 जसं जमेल तसं तुम्ही ओंकार साधना करू शकता. प्राणायामाचे प्रकार संपले. प्राणायामाचा अभ्यास झाल्यानंतर आपण शवासन करणे अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्या संपूर्ण शरीरावर एक प्रकारचा किंवा आपल्या छातीवर एक प्रकारचा जो ताण आलेला आहे तो संपूर्ण काढून टाकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी साधारण 20-25 श्वासोश्वास तरी कमीत कमी शवासन करा. संपूर्ण शरीर शिथिल करा. त्यानंतर मग साधारण अर्धा तास तरी तुम्ही खायचं प्यायचं टाळावं अशी अपेक्षा आहे.